यशस्वी उद्योजकच्या आजच्या भागात आपले सहर्ष स्वागत. 90च्या दशकात जेव्हा लोकांना फारसं पर्यटन माहीत नव्हतं, त्या काळात जंगल सफारी घडवून आणणाऱ्या दामले सफारीजची ही कहाणी. लोकांना जंगल सफारीचा अनुभव घेता यावा या विचारातून दामले सफारीजची सुरुवात झाली. दामले सफारीजचे संस्थापक अनिल दामले आणि त्यांचे पुत्र अमोल दामले हे दामले सफारीजचे संचालक म्हणून कारभार सांभाळत आहेत. 7 ते 8 दिवसांच्या या जंगल सफारीमध्ये त्या भागातील लोक त्यांच्या खाण्याच्या सवयी, तेथील संस्कृतीचा भाग बनून जगण्याचा एक वेगळा अनुभव पर्यटकांना मिळतो. आज परिस्थिती अशी आहे की खूप यंगस्टर्सला, मुला-मुलींना या फील्डमध्ये यायचंय आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. आधीपेक्षा म्हणजे इव्हन 8-10 वर्षापूर्वीपेक्षा आता खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत असं मी म्हणेन. पण ॲट द सेम टाइम प्रत्येक इंडिव्हिज्युअलला त्याचा किंवा तिचा एक निश शोधला पाहिजे. त्यांची USP काय आहे ऑन अन इंडिव्हिज्युअल लेवल आणि मग ती स्केल अप केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, काही लोक, आपण समजा वाईल्ड लाईफ बद्दल स्पेसिफिक बोलत असू तर काही लोक हर्पेटॉलॉजीमध्ये चांगली आहेत, काही लोक ऑर्निथॉलॉजीमध्ये चांगली आहेत. तर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये इनफॉर्मल ट्रेनिंगच्या नंतर फॉर्मल ट्रेनिंग घेऊन पहिले कुठल्या तरी ऑर्गनायझेशन बरोबर काही वर्ष, काही महिने काम करून एक्सपिरियन्स घेऊन, कारण आपला सेट ऑफ नॉलेज जरी स्पेसिफिक एखाद्या ॲनिमल टाईप, बर्ड टाईप मधला असेल किंवा त्या फ्लोराफोना मधला असेल, तरी त्याच्या अनुषंगाने टूर कशी ऑर्गनाईज करायची, त्याचे काय काय प्रोज अँड कॉन्स आहेत एखाद्या टूरचे, हे एकदा ओळखलं की तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकाल. तसंच आज बऱ्याच ऑर्गनायझेशन्स आहेत इन इंडिया ॲज वेल ॲज अब्रॉड की ज्या गायडिंग कोर्सेस अवेलेबल करून देतात. काही ऑर्गनायझेशन्स आहेत की जे फोटोग्राफी रिलेटेड टूर्स ऑर्गनाईज कशा करायच्या ह्याच्याबद्दल सल्ला देतात. तर माझं असंच म्हणणं आहे की ज्यांनी त्यांनी आपापला USP ओळखून त्याच्यामध्ये कसं एक्सपिरियन्स कोणाबरोबर तरी घेऊन नंतर स्केलअप स्वतः करता येईल, वुड बी द बेस्ट वे अहेड असा माझा सल्ला असेल. पर्यटनाचा व्यवसाय तर सगळेच करतील, पण त्यातील आपली नेमकी आवड ओळखून वेगळ्या प्रकारचा अनुभव पर्यटकांना दिला तर नक्कीच तुमचा व्यवसाय वाढू शकतो. जगातील भूगोलाचा अभ्यास असेल, फिरण्याची आणि फिरवण्याची आवड जर असेल तर हा व्यवसाय देखील निश्चितच तुम्हाला यशस्वी बनवू शकतो.